जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. अच्छा, आम्ही तिथेच राहणार आहोत, म्हणजे सीमाच्या घरी. आम्ही महेंद्र भाऊंना पण सांगितलंय तुझ्यासाठी एक चांगलंसं स्थळ शोधायला. आम्हाला आशा आहे की तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधून काढतील ते. हा प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर आदर्शचं तर करिअरच संपेल ना, आणि पुन्हा त्याला नव्यानं सुरुवात करावी लागेल. अगं माधुरी, पण ही गोष्ट आदर्शाला कोण समजवेल? मम्मी, मला वाटतं ते बाहेर गेलेत बहुतेक. अगं भारती, असं कसं होईल? तू मला त्यांचा पत्ता दे बघू. मी स्वतः जाईन आणि त्यांना इन्व्हिटेशन देईन. आई, आपली भारती आई होणार आहे. खरं सांगतेस तू? मी डॉक्टरांना फोन करतो. नाही आदर्श, डॉक्टरांना फोन नको करूस प्लीज. भारती, डॉक्टरला तर बोलवावंच लागेल ना. भारती अगं, तुला चक्कर कशी काय आली? आदर्श, मी खूप टेन्शन मध्ये, आणि जर मी आजारी पडत असेल तर पडू दे ना. कदाचित या कारणामुळे तरी लग्न थांबेल आपलं. कदाचित यासाठीच देवाने मला चक्कर आणली असावी. नाही भारती, तुझं आजारी पडणं मला सहन नाही होणार. आदर्श, आजार तर 2 दिवसात बरा होईल, पण जर आपण या बंधनात बांधलो गेलो तर. याचा अर्थ हा तर नाही ना की तू डॉक्टरांकडून चेकअप करून नाही घेणारस? आणि काय आई हे मान्य करेल का? आईने सांगितलंय फोन करण्यासाठी, तर मला फोन करावाच लागेल ना. नाही आदर्श, आज नाही. मम्मीनी विचारलं तर सांग की फोन लागत नव्हता. तू ट्राय करतोयस, बस असंच काहीतरी सांग प्लीज आदर्श. भारती, तब्येत कशी आता? ठीक आहे आता. बाहेर हॉलमध्ये कसली चर्चा चालली आहे ते मी सगळं तुला नंतर सांगेन, पण पहिले मला हे सांग की तुला चक्कर का आली? मला फक्त डिप्रेशनमुळे चक्कर आली आहे ग. मी आजारी नाही अजिबात. बघ ना सीमा, भारती डॉक्टरांना बोलवायला नकार देतेय. म्हणते की जर आजारी पडले तर लग्न टाळता येईल. जर आजारी होऊनच लग्न टाळायचं असेल तर यापेक्षा चांगली संधी आहे तुझ्याजवळ. आत्ताच हॉलमध्ये मी गुरुजींच्या तोंडून ऐकलंय, आणि मला वाटतंय की हाच एक मार्ग आहे ज्यामुळे तुमचं हे लग्न टळू शकतं. असा कोणता मार्ग आहे सीमा? हॉलमध्ये या गोष्टीची चर्चा चालली आहे की तुला चक्कर का आली, आणि गुरुजींना ह्या गोष्टीची शंका वाटते की म्हणजे तू प्रेग्नंट तर नाहीयेस ना. हे खोटं आहे सीमा, हे नाही होऊ शकत सीमा. एका रूम मध्ये राहून सुद्धा मी आणि आदर्शाने कधी एकमेकांना अशा नजरेने पाहिलं नव्हतं. आम्ही कधीही मर्यादा ओलांडली नाही सीमा. हो, मी भारतीचं पावित्र्य सतत जपत आलोय. आदर्श,
भारती, हे तर मला माहितीये, पण घरच्यांना तर हे माहित नाहीये ना. त्या सगळ्यांना हेच वाटते की तुम्ही दोघं पती पत्नी आहात. म्हणूनच गुरुजींना ही शंका आली आहे की तू प्रेग्नंट तर नाहीयेस ना. आणि माहितीये भारती, गुरुजींनी काय सांगितलं? काय? त्यांनी हेच सांगितलंय की जर भारती खरोखर प्रेग्नंट आहे तर धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे एक प्रेग्नंट स्त्री लग्न नाही करू शकत, लग्नाचे 7 फेरे नाही घेऊ शकत. याचा अर्थ हाय की लग्न आता रद्द होईल. आता हा लग्न थांबवण्यासाठी मला तरी हाच मार्ग दिसतोय. भारती, बस आता तू बाहेर जा आणि सगळ्यांना जाऊन सांग की तू खरोखरच प्रेग्नंट आहेस. नाही सीमा, आता मला आणखीन खोटं नाही बोलायचंय. मी आता या खोट्या मार्गावर अजून नाही चालू शकत. खरं तू बोलू शकत नाहीस. खोट्याचा सामना तुला करायचा नाहीये. मग बस एकच मार्ग आहे तुझ्यासमोर की परिस्थितीशी सामना करून तिच्याशी तडजोड कर. आदर्श बरोबर तू आता लग्न करून टाक भारती. हा नशिबाचा निर्णय मानून स्वीकार कर. बस. कसं स्वीकार करू शकेन मी सीमा? तुझ्या सुखाने मी माझा पदर कसा भरू शकते? तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करताय, आयुष्यात तुम्हाला एकत्र काढायचंय, आणि मी तर मग या लग्नाला थांबवायलाच हवं ना. आणि सीमा योग्य तेच सांगतेय. हे लग्न थांबवायचा हाच एक मार्ग आहे आणि हीच एक संधी आहे. भारती, समजण्याचा प्रयत्न कर. जर आज ही गोष्ट टळली ना तर आपण या गोष्टीला सावरू शकतो. आपल्याला विचार करायला सुद्धा वेळ मिळू शकेल. हो भारती, या अडचणीतून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग मिळतोय ना. आतापर्यंत आपण किती तडजोडी केल्या. एक तडजोड परत एकदा. प्लीज भारती. भारती, थोडं हिमतीने घे. कोणत्या हिमतीने उभी राहू त्यांच्या समोर? माझ्यापेक्षा वाईट कोण असेल जी दुसऱ्यांना खोटा आनंद देते? आजच्या घरात आनंद साजरा करतात, मिठाई वाटली जाते. कोणत्या सुखासाठी? त्या सुखासाठी जे मुळात नाहीच आहे. मी अजून खोटं नाही बोलू शकत. एक खोटं लपवण्यासाठी आपण दुसरं खोटं बोलतोय. शेवटी कुठपर्यंत हा खोट्याचा खेळ खेळत राहणार होता आपण? प्लीज भारती, समजून घेण्याचा प्रयत्न कर. हो भारती, घरात सगळेजण आनंद साजरा करतायत, पण तोच आनंद जर तुझ्या चेहऱ्यावर दिसला तरच पुढचं निभावून येता येईल ना. खोट्याचं ओझं मनावर घेऊन दुःखाच्या कोणत्या मनस्थितीतून चालले हे माझं मीच समजू शकते. आणि आता मला रडण्याचाही अधिकार नाहीये का? मी माझ्या दुःखामध्ये रडूही शकत नाही. प्लीज भारती, तू या गोष्टींमुळे इतकी गंभीर का झालीयस? मला आशा आहे की लवकरच कोणता ना कोणता मार्ग नक्कीच निघेल. या खोट्या कारणामुळे कमीत कमी हे लग्न तरी टाळता येईल. हो हो, लग्न तर टळेल याने, पण हे सगळं आपण करून अजून एक खोट्याला खतपाणी घालतोय. आणि त्याचा परिणाम काय असेल हे कोणीच नाही सांगू शकत. तुम्हा दोघांना माहिती का, उद्या माझे आई बाबा येत आहेत. काय सांगू मी त्यांना? कसं समजावू त्यांना की हे सगळं काय चाललंय, हे सगळं खोटं आहे, हे खरं नाहीये? काय करू मी? आणि ते माझं सगळं ऐकून घेतील? मी त्यांच्याशी खरं बोलू की खोटं?
ना धड मी खरं बोलू शकेन सीमा, ना धड मी खोटं बोलू शकेन. नियतीने मला कुठे आणून ठेवलंय. या गुप्ताने काय विचार करून मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला. त्याला जे पाहिजे होतं ते मी करू शकलो नाही म्हणून त्याला माझ्या घरच्यांसमोर माझी किंमत कमी करायची होती काय? फार चुकीची गोष्ट आहे. हे तर फार चांगलं झालं की घरात येताच मला ही बातमी मिळाली की घरात आनंदाची बातमी. नाहीतर जर मी काहीतरी बोललो असतो तर सर्वांच्या समोर मीच मूर्ख ठरलो असतो. घरात येऊन आरडाओरडा केला असता की आदर्श आणि भारती पतीपत्नीचं नाटक करतायत आणि नंतर माहीत पडलं असतं की सुनबाई आई होणार आहे. ते काय इज्जत राहिली असती माझी. त्या गुप्ताला विचारायला तर लागेलच. अशी घाणेरडी वर्तणूक केली पण का केली? सर तुमचा फोन. कुणाचा आहे? जगमोहन सरांचा. ओ, मला वाटतं काम झालं. दे इकडे. हॅलो जगमोहनजी, आलं का सर्व सत्य समोर? गुप्ता, मी कधी विचार पण केला नव्हता की तू दिलेली माहिती इतकी बनावट निघेल. इतक्या खालच्या पातळीला उतरलास तू. काय बडबड करताय तुम्ही? बडबड नाही करतय. तुला खरं काय ते नेमकं सांगतोय. माझ्याच घरच्यांसमोर माझीच किंमत कमी करायची होती तुला. ही काय बडबड चालली आहे तुमची? बडबड मी नाही, बडबड तू करत होतास. जो फुगा तू माझ्या हातात देऊन पाठवला होतास, काय विचार करून दिला होतास की बॉम्ब सारखा फुटेल? हवाच निघून गेली तुझ्या फुग्याची. तू इतकं मोठं खोटं बोललास माझ्याशी की माझा आदर्श आणि भारती पतीपत्नी नाहीत म्हणून पतीपत्नी असल्याचं नाटक करतायत. मी खोटं सांगितलं नव्हतं, हे खरं आहे. बस बस, आता त्या गोष्टीचं गुणगान करण्याची काहीच गरज नाहीये. खरं तर मी तुला आता सांगणार आहे जे आजचं सत्य आहे. काय बोलला होतास तू? माझा मुलगा आणि माझी सून पतीपत्नी नाहीयेत. खरं तर हेच आहे की दोघंही पतीपत्नी आहेत आणि माझी सून आई होणार आहे. काय? हो, आता हे खरं कळल्यानंतर मी अशी आशा करतो की यापुढे तू अशी घाणेरडी वर्तणूक कधीच करणार नाहीस. असं वाटतंय की मलाही मूर्खच बनवलं गेलंय. मी विचार केला होता की या बातमीमुळे जगमोहनच्या घरात चांगलंच वादळ येईल, पण उलट असं दिसतंय की त्या घरात आनंद साजरा होतोय. नमस्कार आजी. नमस्कार. नमस्कार करते आजी. नमस्कार बेटा. सतत आनंदात राहा, सदा सुखी राहा. तू तर मला इतका आनंद दिलायस ना, माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली. तुझंच नाही फक्त आजी, या घरात सगळ्यांचंच स्वप्न होतं की एक छोटासा गोड पाहुणा घरात यावा. हो, पण सगळ्यात आधी हे स्वप्न मी पाहिलं होतं. कोणास ठाऊक कधी बोलावणं येईल. आजी, तुम्ही असं काय बोलताय? वास्तवापासून कोणी पळू शकतं का भारती? माझी तर मनापासून इच्छा होती की तुझं आणि आदर्शचं बाळ माझ्या कुशीत खेळेल, आणि परमेश्वराने माझं ऐकलं. भारती, फक्त मीच नाही तर आपलं पूर्ण कुटुंबच तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे या घरात छोटासा पाहुणा येणार आहे. त्याच्या येण्याच्या बातमीनेच माझं आयुष्य 10 वर्षांनी वाढलंय. काय झालं वहिनी? तुझ्या डोळ्यात अश्रू? नाही गुड्डी, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. काही न मागताच परमेश्वराने माझी झोळी आनंदाने भरली. एक सांगू का भारती, जेव्हा मी आदर्शच्या लग्नाविषयी विचार करत होते ना, तेव्हा वाटायचं
कुणास ठाऊक कशी असेल सुनबाई, घरात सगळ्यांचा आदर करेल की नाही, पण तू तर माझे विचारच चुकीचे ठरवले सगळं. देव करो आणि सगळ्यांना तुझ्यासारखी सून मिळव. काय झालं सर? असं काय घडलंय की तुम्ही मला लगेच ऑफिसला बोलावलं? एक फिल्म बनवायची होती मला. अशी कितीतरी चक्र फिरवल्यानंतर एक चक्र चालू झालं होतं. आता त्या चक्राला चक्कर यायला लागलीये. काय बोलताय सर तुम्ही? एक गोष्ट नीट ऐकून घे. खोटं बोलण्याने फिल्म नाही होत. आणि तू मला जितकी मूर्ख समजतेस ना, इतका मी मूर्ख अजिबात नाहीये. नाही सर, असं म्हणा की मी मूर्ख नाहीये. अगं हो हो, तेच बोलायचं होतं मला. पण नेमकं काय झालं सर? मी काहीही खोटं बोलले नाही. तूच सांगितलं होतंस ना? नाही, तूच म्हणाली होतीस ना आदर्श आणि भारती पती पत्नी नाहीयेत म्हणून. ते दोघं पती पत्नी होण्याचं नाटक करतायत. तूच सांगितलं होतंस ना हे? हो मीच सांगितलं होतं आणि आजही मी तेच बोलते. ते दोघं पती पत्नी नाहीत. गुप्ता सर येत आहेत, त्यांनाच उत्तर दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझी फिल्म बंद झाली ना, तर इंडस्ट्रीमध्ये मी तुला कुठेच उभा नाही राहू देणार. तुम्ही तर उगाचच नाराज झालाय सर. असं काही नाही होणार. ओहो, गुप्ताजी आले. या गुप्ताजी. नमस्कार. पाया पडतो. या इथे बसा. या. चमचागिरी नको. हा एक मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. मी हे विचारायला आलोय की या बातमीचा काय अर्थ आहे की आदर्श आणि भारती पती पत्नी नाहीयेत, फक्त पती पत्नी असल्याचं नाटक करतायत. ही गोष्ट खरी आहे सर. खोटं आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर जा आदर्शच्या घरी. मूल होण्याच्या आनंदात मिठाई वाटत असतील, तिथे जाऊन तोंड गोड करून ये. कारण आदर्श बाप होणार आहे आणि त्याची पत्नी आई होणार आहे. आणि तुम्ही सर्वजण सांगताय की ते पती पत्नीचं नाटक करतायत. आता तोंड बंद का झालं? उत्तर द्या. मला खोटं सांगून फायनान्स घ्यायला निघाला होतात? नाही सर, असं काहीही नाही. तर मग काय आहे? मला वाटतंय सर, हे पण एक नाटकच आहे. काय बडबड करतेस तू? खरं तेच बोलते सर. आणि खरं तर हेच आहे की ते दोघे पती पत्नी नाही. आणि जर ते पती पत्नीच नाही तर मूल होण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय माधुरीजी? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर दोन माणसं लग्न झाल्याचं नाटक करू शकतात, तर ते मूल होण्याचं नाटक का नाही करू शकत? सर, शी इज राईट. पॉइंट आहे हिच्या बोलण्यात सर. हो सर, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. नक्कीच यामागे काहीतरी रहस्य आहे. आणि याच रहस्यामुळे भारती कदाचित प्रेग्नेंट होण्याचं नाटक करत आहे. आणि या नाटकाचा पडदा शेवटी मीच उघडेन. तुला जर असं वाटत असेल की तू हे नाटक उघड करून दाखवशील तर करून दाखव. मी तुला वचन देतो की मी तुला हिरोईन नक्कीच बनवेन. पण तुझी आणि तुमच्या सर्वांची इच्छा तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण होईल. जेव्हा माझी मुलगी आदर्शची पत्नी बनेल. ते आम्हाला माहितीये गुप्ताजी. आम्ही त्याचसाठी दिवस रात्र प्रयत्न करतोय. ठीक आहे, जर प्रयत्न करायचे असतील तर करा. यशस्वी झालात तर मला नक्की कळवा. गुप्ताजी ऐका तरी. माधुरी, हे कसं करणार आहेस तू? गुप्तांच्या मुलीचं लग्न आदर्श सोबत कसं होऊ शकेल? होईल सर, जरूर होईल. तुम्ही हे तर ऐकलंच असेल ना की दोन मांजरांच्या भांडणामध्ये विजय तर माकडाचाच होतो. आणि हेच होईल. आदर्श आपल्याच इशाऱ्यावर नाचेल. ना तो भारतीचा होईल आणि ना सीमाचा. चेहऱ्यावर एक चेहरा, कुठवर आम्ही लावायचा, हा फसवा असा आरसा, बघून कसा दाखवायचा. नाजूक हे नाटकाचे सारखं, जर तुटून जाईल तर काय होईल. नाही ही धरणी आपली, नाही आकाश आपला, नाही
आकाश आपला परीक्षा ही परीक्षा परीक्षा ही परीक्षा. गायत्रीताईंचा फोन आला होता. अच्छा, मग काय सांगितलं त्यांनी? ते येणार आहेत ना मम्मी? हो, त्यांनी इकडे येण्याची सर्व तयारी सुद्धा केली होती, परंतु भाऊजींना अचानक ऑफिसमध्ये महत्वाचं काम आलं आणि ते थांबले. आणि गायत्रीताई काय म्हणतायत? त्या मोहनीश विषयी सांगत होत्या. मोहनीशच्या बाबतीत? त्याच्या बाबतीत काय सांगत होत्या? सीमाच्या माघारी मोहनीशची तब्येत फारच बिघडली आहे. त्याने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलंय. त्याला कुठल्या तरी सायकॅट्रिस्टला पण दाखवलंय. मग त्याचा इलाज चालू आहे, पण काही दिवसांपासून तो कुठे आहे ते कोणालाच काहीच माहीत नाही. तिच्या रिपोर्टने तर निश्चितच होईल की भारती खरोखरच आई होणार आहे. आई आणि आजीही असाच विचार करतायत. पण आदर्श, खरं तर हेच आहे की या टेस्टमुळे खरं काय ते सगळ्यांसमोर येईल की भारती आई होणार नाहीये. हो सीमा, या सत्याला लपवण्याचा कोणताच मार्ग मला दिसत नाहीये. म्हणून मी असा विचार करतोय की घरच्यांना सर्व काही खरं असेल ते सांगून टाकू आणि हेही सांगू की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्याशी लग्न पण करायचंय. काय विचार करायला लागलीस सीमा? नाही आदर्श, इतक्या घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नको.